नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कॅप प्रोसेस 2025 जी की नुकतीच येऊ घातलेली आहे या संदर्भातील हा व्हिडिओ। विद्यार्थी मित्रों, आपली केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया म्हणजेच सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस ज्याला आपण म्हणत असतो, या पद्धतीने आपल्या बीएडचे ॲडमिशन्स होत असतात। तर चला पाहूया ही प्रक्रिया पूर्णपणे कशी आहे। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। विद्यार्थी मित्रों, आपली बीएड कॅप प्रोसेस सुरू होण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच आपल्या बीएड सीईटीचा रिझल्ट लागणे, जो की अद्यापही प्रतीक्षेत आहे। तो रिझल्ट लागल्यानंतर आपली ही प्रक्रिया चालू होईल, जी की जनरल बीएडसाठी असणार आहे। त्यानंतर ही प्रक्रिया स्पेशल बीएड तसेच ELCT बीएडसाठी असणार आहे, हे आपणास माहीत आहे। तर चला पाहूया ही प्रक्रिया पुढे कशा प्रकारे पुढे जाणार आहे। आपल्या बीएड सीईटीचा निकाल लागल्यानंतर, रिझल्ट लागल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपले जे स्कोअर कार्ड आहेत, ज्याला आपण मार्क्स मेमो असं म्हणत असतो, ते आपल्याला डाउनलोड करून घेणं क्रमपात आहे, गरजेचं आहे। तर आपले जे स्कोअर कार्ड आहेत आपल्या CET सेलच्या वेबसाईटवरती म्हणजे cetcel.mahacet.org या वेबसाईटवरती ते अवेलेबल होणार आहेत। अद्याप आपला निकाल लागणं बाकी आहे, त्यामुळे आपल्याला हे अजून अवेलेबल झालेले पाहायला मिळत नाहीत। आपला रिझल्ट पाहण्यासाठी आपण cetcel.mahacet.org यावरती येणं क्रमपात आहे, गरजेचं आहे। त्यानंतर CET एक्झामिनेशन पोर्टल याला आपल्याला क्लिक करायला लागेल। याला क्लिक करताच आपल्याला लॉग इन पेज पाहायला मिळतं, जिथे आपला जो ईमेल ID आहे तसेच आपला पासवर्ड टाकून साइन इन याला क्लिक करायचं आहे। साइन इन करताच आपण एका पेजवरती पोहोचतो आणि इथं आल्यानंतर आपल्याला CET रजिस्ट्रेशन प्रोफाईल अशा प्रकारच्या इथे टॅब पाहायला मिळतात। CETचं आपलं जे हॉल तिकीट आहे, जे ऑलरेडी आपण काढलं होतं, एक्झाम दिली होती। त्यानंतर ऑब्जेक्शन ट्रॅकरसुद्धा तुम्ही वापरलेला आहे। आता शेवटचा टप्पा जो आहे तो आहे स्कोअर कार्ड्स। तर स्कोअर कार्डला आपण क्लिक केल्यानंतर जेव्हा आपला रिझल्ट अपलोड होईल त्यावेळेस आपल्याला इथे हायर एज्युकेशन अंतर्गत अंडर ग्रॅज्युएशनमध्ये आपल्याला बीएड पाहायला मिळतं। तर महा बीएड जनरल, महा बीएड स्पेशल हे 2 मार्क्स मी आपण इथून डाउनलोड करून घेऊ शकता। तसेच महा बीएड ELCT म्हणजेच इंग्लिश मीडियम बीएड या टॅबवरून आपण त्याला डाउनलोड करून घेऊ शकता। निकाल लागल्यानंतर ही टॅब आपली कार्यान्वित होईल, सुरू होईल आणि त्यावेळेस आपल्याला निकाल डाउनलोड करता येईल, स्कोअर कार्ड डाउनलोड करून घेता येईल, ही बाब आपण लक्षात घ्यावी। विद्यार्थी मित्रों, स्कोअर कार्ड आपण डाउनलोड केल्यानंतर आपल्याला जी पुढची प्रक्रिया असणार आहे, पुढची स्टेप असणार आहे, ती म्हणजेच आपल्याला कॅप राऊंड अलॉटमेंट झालेलं पाहायला मिळेल। म्हणजे आपला रिझल्ट लागल्यानंतर तो आपण डाउनलोड करून सेव्ह केल्यानंतर तसेच त्याची प्रिंट काढून घेतल्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजेच कॅप राऊंड अलॉटमेंट होणे। आता कॅप राऊंड अलॉटमेंट होणे म्हणजेच काय, तर आपल्याला जसा CETचा टाईम टेबल आलेला होता, बीएड CETचा फॉर्म भरणे, त्यानंतर आपल्या फॉर्ममध्ये काही चुका असतील त्या दुरुस्त करणे व त्यानंतर आपली परीक्षा देणे, हॉल तिकीट डाउनलोड करून परीक्षा देणे, याला आपण शेड्यूल असं म्हणत असतो। तर अशाच प्रकारचा जो शेड्यूल येत असतो, टाईम टेबल येत असतो, त्याला कॅप राऊंड अलॉटमेंट असं म्हणतात। तर कॅप राऊंड अलॉटमेंट जी आहे ते आपल्याला पाहता येईल 2024-25 ही जी प्रोसेस आहे। तर यासाठी आपण CET सेलच्या वेबसाईटवरती जाऊया। या वेबसाईटवरती आपल्याला एक टॅब पाहायला मिळते आणि ती टॅब जी आहे तर ॲडमिशन प्रोसेस ॲकॅडमिक इयर 2024-25 म्हणजेच मागील वर्षीची जी प्रक्रिया आहे आपल्याला याला क्लिक करून ती पाहता येईल। तर आपण त्याला क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता मागील वर्षीचा जो शेड्यूल आहे तो आपल्याला इथं पाहायचा आहे। तर 2024-25चे ॲडमिशन्स जे आहेत या अंतर्गत आता आपल्याला बीएड आपलं शोधावं लागेल। आपण जनरल स्पेशल बीएड यासाठी बीएड याला आपण क्लिक करूया। त्या बीएडला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती येतो, ज्यामध्ये आपल्याला अडचण आल्यानंतर इथे एक फोन नंबर पाहायला मिळतो आहे। तर मोबाईल नंबर आहे तो CET सेलचा मोबाईल नंबर आहे आणि इथं एक सूचना दिलेली आहे, सकाळी 9 नंतर ते सायंकाळी 6 पर्यंत आपण फोन करू शकता। म्हणजे सकाळी 9 ते 6 असा आपला फोन करण्याचा, डायरेक्ट कॉन्टॅक्ट करण्याचा हा वेळ आहे। CET सेलचा तो नंबर आहे। त्यानंतर आपण इथे पाहू शकता विविध सूचना आपल्याला पाहायला मिळतात। आपण वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला जी मुख्य सूचना पाहिजे आहे, ज्याला आपण सर्क्युलर म्हणूया, तसेच त्याला आपण कॅप राऊंड शेड्यूल असं म्हणूया। तर इथं ॲडमिशन शेड्यूल हे आपल्याला पाहायला मिळते। तर ॲडमिशन शेड्यूलला आपण क्लिक करूया आणि ॲडमिशन शेड्यूलला क्लिक केल्यानंतर आपल्याला
इथे एक कॅप शेड्यूल पाहायला मिळतो, बी.एड फुल शेड्यूल 2024. मागील वर्षीचा हा शेड्यूल आहे. आपण फक्त रेफरन्ससाठी पाहत आहोत. वरती स्क्रॉल करा, त्यानंतर ओपन याला क्लिक करा. ओपनला क्लिक करताच आपल्याला शेड्यूल, मागील वर्षाचा शेड्यूल आपल्याला 2024चा इथे पाहायला मिळतो. अपडेटेड सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, ज्याला आपण कॅप असं म्हणत असतो, टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर बी.एड कोर्स ॲकॅडमिक इयर 2024-25 हे आपल्याला पाहायला मिळते. तर सर्वप्रथम गोष्ट आपल्याला इथं पाहायला मिळते की कॅप राऊंड फर्स्ट. त्यानंतर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर महाराष्ट्र स्टेट ऑर आउट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट्स ऑर स्टुडंट्स. तर इथं डेट आपल्याला दिलेले पाहायला मिळतात. आपलाही शेड्यूल असाच येईल. साधारणपणे जूनमध्ये आपले ॲडमिशन्स काय होतील, प्रोसेस आपल्याला सुरू झालेली पाहायला मिळेल. मागील वर्षीची प्रक्रिया ही जरा लेट म्हणजेच जुलैमध्ये झाली होती, कारण तो रिझल्ट आहे तो आपल्याला थोडा लेट लागलेला पाहायला मिळाला होता. तो म्हणजेच पर्सेंटाईलमुळे लेट लागला होता. आता ह्यावेळेस CET सेलला त्याचं तर सर्वप्रथम आपल्याला स्कोअर कार्ड डाउनलोड केल्यानंतर कॅप शेड्यूल अलॉटमेंट झाल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. हे जर रजिस्ट्रेशन आपण केलं नाही तर आपण आपल्या ह्या B.एड कॅप ॲडमिशन प्रोसेसमधून बाद होतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्र, आपली जी प्रोसेस आहे ती पूर्णपणे ऑनलाईन आहे. आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. इथे त्यांनी डेट्स दिलेल्या आहेत, त्या डेटच्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. आपला शेड्यूल अजून येणं बाकी आहे. ज्या डेट्स असतील त्या डेट्समध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे, ही गोष्ट आपण विसरू नये. त्यानंतर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन जे आहे ते झाल्यानंतर स्क्रुटिनिटीचा अर्थ असतो तर प्रमाणपत्र ते काय करतात, व्हेरीफाय करतात. आपण जे प्रमाणपत्र अपलोड केले आहेत त्यामध्ये आपले फोटो सही यासहित इतर ज्या बाबी आहेत सर्व बाबी चेक केल्या जातात आणि त्याप्रमाणे आपल्याला तिथे डेट दिली आहे. त्यामध्ये काही जर आपल्याला ग्रॅव्हियन्स असतील म्हणजेच त्रुटी जर असतील तर त्या त्रुटी आपल्याला फुलफिल करता येतात, त्या आपल्याला दुरुस्त करता येतात. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजेच डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट फर्स्ट राऊंड फर्स्ट हे आपल्याला पाहायला मिळते. आपल्या ह्यावेळेसची डेट वेगळी असणार आहे. ही मागील वर्षीची डेट आहे. तर पहिली लिस्ट लागेल. पहिली लिस्ट लागल्यानंतर आपल्याला पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट, त्या पहिल्या लिस्टमध्ये जर आपलं नाव चुकलं असेल, जन्मतारीख चुकली असेल किंवा अजून काही चुकलं असेल तर त्यात आपल्याला ग्रॅव्हियन्सेस ज्याला आपण म्हणतो म्हणजे त्रुटी दुरुस्त करण्याचा आपल्याला परत दिनांक दिला जातो. एक 5 ते 6 दिवसांचा कालावधी आपल्याला दिलेला इथे पाहायला मिळतो. आपल्यालाही तसाच कालावधी देण्यात येईल. त्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन करतानाच फॉर्ममध्ये कुठली त्रुटी राहणार नाही याची खात्री बाळगावी आणि त्याप्रमाणे प्रक्रिया करावी, जेणेकरून आपल्याला त्रुटीची गरज पडणार नाही किंवा ती टॅब वापरण्याची गरज पडणार नाही. त्यानंतर लागलं आपली फायनल मेरिट लिस्ट फॉर डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट फर्स्ट, त्यानंतर ग्रॅव्हियन्सेस, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट. आणि ती फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर काय होतं तर आपल्याला कॉलेज अलॉटमेंट होते. म्हणजेच आपल्याला कॉलेज काय करावं लागतं, ऑप्शन फॉर्म भरावे लागतात. आपल्याला कुठले कॉलेज पाहिजे त्याचे प्रिफरन्सेस आपल्याला द्यावे लागतात. अजून एक बाब आपल्याला पाहायला मिळते, राऊंड फर्स्ट राऊंड सेकंड या दोन्हीचे प्रिफरन्स आपल्याला एकाच राऊंडमध्ये म्हणजे सुरुवातीच्या राऊंडमध्ये द्यावे लागतात. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्यानंतर राऊंड पहिला जो आहे ते स्टार्ट होईल. ॲक्च्युअल राऊंड स्टार्ट यासाठी अलोकेशन ऑफ राऊंड असं म्हटलेलं आहे. तर त्यानंतर आपल्याला कळेल कॅन्डिडेट्स रिपोर्ट टू अलॉटेड कॉलेज. आपण जे प्रिफरन्स दिले होते, फॉर्म फिल केले होते त्यापैकी आपल्याला जे कॉलेज मिळालं आहे तर त्या कॉलेजमध्ये जाणं. त्यानंतर सीक ॲडमिशन म्हणजे ॲडमिशन घेणं, ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. आणि इथं जो कालावधी आपल्याला पाहायला मिळतो 16/8/2024 ते 20/8/2024 म्हणजेच आपल्याला जो कालावधी मिळालेला आहे 16, 17, 18, 19 आणि 20 तब्बल 5 दिवस कालावधी इथं मिळालेला आहे. हा राऊंड फर्स्ट आहे यामुळे. तर सेकंड व थर्ड राऊंडमध्ये आणि फोर्थ राऊंडमध्ये कालावधी आपल्याला 3 दिवसांचा मिळतो. ही बाब आपण लक्षात घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्र आपल्याला तिथे जायचं आहे आणि आपले रजिस्ट्रेशन आपण जे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड जे केले होते ते ओरिजिनल फॉर्ममध्ये आपल्याला सोबत लागतील. कुठलंही एखादं डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तुमचं ॲडमिशन 100% कॅन्सल होतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे ऑल डॉक्युमेंट्स आपल्याकडे ओरिजिनल फॉर्ममध्ये ॲडमिशनच्या वेळेस आपल्याला लागतात. त्या अनुषंगाने आपण तयारी ठेवायची आहे. जे डॉक्युमेंट्स आपण एखादी झेरॉक्स प्रत जरी अपलोड केली रजिस्ट्रेशनच्या वेळी ती चालते, परंतु ज्यावेळेस आपलं ॲडमिशन असेल कुठलीही झेरॉक्स किंवा दुसरी प्रत आपल्याला चालत नाही. तर आपल्याला ओरिजिनल प्रत आपल्याला सोबत ठेवावी लागते, दाखवावी लागते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. आता पहिल्या राऊंडमध्ये ज्यांचा नंबर लागला नाही त्यांना परत दुसऱ्या राऊंडमध्ये आपण ऑलरेडी प्रिफरन्स दिलेले असतात. तर राऊंड 2 जो आहे तो स्टार्ट होण्याची डेट आपल्या इथं पाहायला मिळते. डिस्प्ले ऑफ व्हॅकंट सीट्स किती रिकाम्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळतं. त्यानुसार अलॉटमेंट होते राऊंड सेकंड. त्यानंतर
दुसऱ्या राऊंडमध्ये ज्यांचा नंबर लागेल त्यांनासुद्धा डेट इथं दिलेली आहे. त्या डेटमध्ये आपल्याला तिथं हजर राहावं लागतं. आपण इथं पाहू शकता 28, 29 आणि 30 फक्त 3 दिवसाचं ॲडमिशनसाठी दिलेले आहेत. ह्या 3 दिवसामध्ये ॲडमिशनला आपल्याला जावं लागतं. तिसऱ्या दिवशी म्हणजे इथं 30 तारीख दिलेली आहे. 30 तारखेला जर सायंकाळी 5पर्यंत जर आपण ॲडमिशन घेतलं नाही तर आपलं ॲडमिशन आपोआप कॅन्सल होतं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. म्हणजेच ॲडमिशनला आपण पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी जाणं गरजेचं आहे. राऊंड कुठलाही असो किंवा आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर राऊंड 3 आणि राऊंड 4 आपल्याला पाहायला मिळतो. 4th जो राऊंड आहे विद्यार्थी मित्रो तो आहे संस्था पातळीवरील राऊंड म्हणजेच इन्स्टिट्यूट लेवल राऊंड. तर ॲसिस्टंट कॅप राऊंड असंही आपण त्याला म्हणत असतो. तर ह्या जे कॅप राऊंड आहे यामध्ये आपण त्या कॉलेजला जाऊन व्हिजिट करून आपल्याला तिथे ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांना आपण कन्सल्ट करू शकता. आपण त्यांना संपर्क साधू शकता. अशा प्रकारचा राऊंड म्हणजेच इन्स्टिट्यूट लेवल राऊंड ही बाब आपण लक्षात ठेवा. म्हणजे तिन्ही राऊंडमध्ये जर तुमचा नंबर लागला नाही तर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आपल्याला भरता येतो. हाही 100% ऑनलाईन आहे. म्हणजेच कुठलाही राऊंड तुमच्या कॉलेज जर तुमच्या कॉलनीत जरी असेल तुमच्या गल्लीत जरी कॉलेज असेल तरी तुम्हाला ॲडमिशन मात्र काय करावं लागतं ऑनलाईन घ्यावं लागतं. आणि ॲडमिशन करण्याची एकच प्रक्रिया आहे आणि ती म्हणजेच कोण तर CET सेल. फक्त CET सेलच तुमचं ॲडमिशन करू शकतं. ऑफलाईन पद्धतीने कोणाचंही ॲडमिशन होत नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. राऊंड कोणताही राऊंड असो चौथा, तिसरा, दुसरा किंवा पहिला अशा प्रकारे आपली प्रक्रिया पार पडणार आहे. आपला रिझल्ट लागण्याची सध्या आपण प्रतीक्षा करत आहात. रिझल्ट लागल्यानंतर आपला कॅप राऊंड काय होईल आपला कॅप शेड्यूल येईल आणि त्या कॅप शेड्यूलप्रमाणे आपल्याला सर्व डेट्स लक्षात ठेवायच्या आहेत. रजिस्ट्रेशन करणे त्यानंतर फॉर्म फिल करणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. कुठलीही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारा. त्याचं आपल्याला उत्तर दिलं जाईल. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.